तुम्ही भावी कीर्तनकार आहात ना, तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपोआप क्लिक झाल्या पाहिजे. असू द्या, गरज आहे महाराज त्याची पण. असो नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, म्हणजे कधीच पाहायला भेटलं नाही त्याचे भोग झाले, सुखाचे सोहळे भोगायला मिळाले. म्हणे महाराज देवानं त्याने विचारायला सुरुवात केली गोपाळांनो आजपर्यंत कधी तुम्हाला मिळालंच नाही का? तुम्ही घरी त्याने कधी पाहिलंच नाही का? म्हणे हो ना देवा, आमच्या घरी होतं ना आतापर्यंत जे, ते सगळंचे सगळं त्याने असंच होतं. काय होतं म्हणे? ताकाचे सरोवर. ताक शब्द ऐकले की नाही सगळ्यांनी? छाछ म्हणजे ताक आपण म्हणतो. ताक म्हणजे काय असतो? ताक म्हणजे आसार भाग असतो. ताक म्हणजे आसार भाग असतो. ज्या दह्याचं मंथन केलं जातं त्याच्यातून दोन भाग निघतात, दह्याची आणि नगे ताक लोणी. लोणी सार भाग आहे आणि ताक म्हणजे आसार असणारा भाग आहे. हे त्यात जे असणारा घटक त्याला समजलं जातं ताकाला. पण असं असणारं ताक आहे. दिसणारा जो संसार आहे ना, याच्यात 5 अंश आहेत महाराज, लक्षपूर्वक ऐका. त्याच्यात अस्थि, भाती, प्रिय, नाम आणि रूप 5 गोष्टी आहेत. त्याच्यातलं अस्तित्व परमात्म्याचं आहे, भातित्व परमात्म्याचं आहे आणि प्रियत्व परमात्म्याचं आहे. नाम आणि रूप मात्र मायेचे आहेत. म्हणून त्यांनी नामरूपाचा त्याग केल्याशिवाय त्या वस्तूपर्यंत जाता यायचं नाही. मी सांगतो असं नाही, माऊली म्हणतात नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकाराशीचा प्रवाद वस्तूशी नाही. मग त्या परमात्मा तत्वाच्या, त्या परमतत्वाच्या ठिकाणी हे सगळं काहीच नाही. म्हणून तिथं त्याने महाराज तो सच्चिदानंद स्वरूप आहे, पारमार्थिक सत्यत राहणार आहे. आणि बाकीचं सगळं त्याने महाराज प्रातिभाषिक सत्यत आहे. जे प्रातिभाषिक सत्यतलं आहे ते ताक आहे, आणि जे पारमार्थिक सत्यत आहे ते त्याने लोणी आहे, ते नवनीत आहे. महत्वाची गोष्ट आहे. पण आजपर्यंत घरी जे होतं ते असत आहे, जड आहे आणि दुःखरूप आहे. संसार असत आहे, संसार त्याने जड आहे आणि संसार दुःखरूप आहे. आता त्याच्या व्याख्या सांगण्यात की वेळ माझ्याकडे शिल्लक राहिली नाही. पण असा असणारा हा संसार त्याज्य आहे. आणि मग त्याने महाराज फक्त परमात्माच ग्राह्य आहे. निरक्षरी विवेक ज्याला म्हणतात. म्हणजे हंसाच्या समोर जर दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं, त्यातलं दूध पिऊन घेतो आणि ते पाणी शिल्लक अशा पद्धतीने ठेवतो. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या नियमानुसार त्याने महाराज त्यात जे असणारा विषय टाकून दिला पाहिजे. देवा आजपर्यंत फक्त ताक खायला मिळत होतं, आता ते ताक सोडून आम्ही तुझ्या संगतीत आलेलो आहोत. इथं तुझ्या संगतीमध्ये नवनीताचे पूर त्यांनी पाहायला मिळतात. महाराज वर्णन करून सांग. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, येथे नवनीताचे पूर, येथे नवनीताचे पूर. ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. घरी ताकाचे सरोवर म्हणजे विपुलता सांगितली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? असं ऐकायला लागलं की कीर्तन थोडं अंगावर ओढून घेत जायचं आणि मग घरचं आठवायचं. घरी खरंच काय काय आहे सगळे सांगत नाहीत महाराज. झाकली मूठ 1.25 लाखाची असते, भामटे आहेत सगळे लोक. ते त्याने महाराज कधी सांगायचे आहेत मला घरात धामधूम आहे म्हणून. घरात कोणीतरी धुसफूस करतोय कोणी सांगत नाही महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला. हे काय लोकांच्या समोर सांगायचं असतं थोडंच. हा महत्वाचा विचार आहे. पण असतं मात्र सगळीकडं. किती नाही म्हणा तुम्ही. आत्मपरीक्षण करून बघा. एखादा क्वचित असेल सुद्धा की ज्याची आरती ओवाळली जात असेल रोज. नाहीतर मग आरती तर ओवाळ्यात जातात. सर्टिफिकेट असतात महाराज. खरंच मुलं बाळ सर्टिफिकेट देतात. मुलगा सर्टिफिकेट देतो, काय केलं आमच्याकडं बाप्पा, एवढा हात तुझ्या नरड्यात घातला तरी कोरडाच निघाला, असं म्हणणारे आहेत महाराज लोक. की काय केलं तुम्ही आमच्याकरता. मायबापाला प्रश्न विचारतात की बायको प्रश्न विचारते तुला काय करता आलं जन्मभर सांग. मुलं त्यांनी प्रश्न विचारतात. धामधूम करणारे सुद्धा पाहिले महाराज. सांगत नाहीत म्हातारे, नाहीतर लाथा घालतात. आता तुम्ही जाऊन बघा, आम्हाला जास्त फिरावं लागतंय आणि फिरून या सगळ्या गोष्टी दिसतात महाराज. आणि हे पण जगाच्या समोर कधीतरी सांगितलं पाहिजे. ज्यांच्याकरता जन्म त्यांनी घालवला जातो आणि ते शेवटी असं सर्टिफिकेट देतात. भीष्माचार्यांनी दुर्योधनाच्या बाजूने युद्ध केलं महाराज. आणि युद्ध त्यांनी करत असताना 99 त्यांनी असणारे कौरव मारले झाले. भीष्माचार्यांच्या समोर त्यांनी उभा राहिला दुर्योधन. मला आमचं अन्न खातं त्यांच्या बाजूनं युद्ध करतात. लाज वाटत नाही. शब्द आहेत दुर्योधनाचे. हे सर्टिफिकेट आहे भीष्माचार्यांना दिलेलं. त्यांना खरंच लाज वाटायला लागली की काय याच्या बाजून उभा राहिलो. सगळं त्यांनी मोठेपण सोडून अधर्माच्या बाजून उभा राहिलो. यांच्याकरिता लोक यांच्याकरिता बांधर येतात लोकांचे. चोऱ्या माऱ्या करतात, लेकरा बाळांकरता वाल्या कोल्या सारखे. त्यांनी घरी जाऊन विचारा त्यांनी पापात भागीदार होणार आहेत का. हे आसार आहे मला, सगळं ताक आहे. ते ताकाचं सरोवर आहे हे सांगण्याकरिताच तुमचे 2 मिनिटं घेतले. इथं मात्र सार आहे.
इथं नवनीत आहे, इथं भगवंताची संगती आहे, इथे संतांची संगती आहे, इथं त्यांनी महाराज भगवंताचं दिव्य असणारं चरित्र मधुर आनंद प्राप्त करून देणार आहे. नवनीताचे पूर येथे नवनीताचे पूर, देवा तुझ्या संगतीत आलो. त्या संगतीनं दिव्य असणारा आनंद जीवनामध्ये त्यांनी प्राप्त झाला. आता याच आनंदात राहावं असं वाटतं रे, त्याच्यापासून दूर जाऊच नाही असं वाटतं. जर आम्हाला या आनंदातून आता कुणी दूर लोटण्याचा प्रयत्न करेल तर हाकलून दिलं तरी पण आम्ही जाणार नाहीत. गोपाळ वर्णन करून सांगतात भगवंताच्या समोर. तू का म्हणे आता आम्ही नवजोडवणीता, आम्ही नवजोडवणीता, आम्ही नवजोडवणीता. तू का म्हणे आता आम्ही नवजोडवणीता, आम्ही नवजोडवणीता, आम्ही नवजोडवणीता, आम्ही भोग सुखाचे भोग सुखाचे सोहळे सोहळे सोहळे
छान वाटलं नाही काय? सगळ्याच गोष्टी शॉर्टकट करून कसं चालेल? पण इथून जायची घाई म्हणजे कुठं जायचं? ताकाकडे जायचंय. इथून हे सोडून जर घरी जायची घाई असेल मनात तर नक्कीच ताकाची आस लागलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही ना. काय गोड पण सगळ्या ठिकाणी शॉर्टकट करण्यापेक्षा याचा आनंद घ्यावा. आणि फार लांब लांब एखाद्याला वाईटच वाटलं काय करतील करून करून संयोजक मंडळ म्हणतील पुढच्या वर्षी याला बोलू नका. नाही तर नाही काय पडलं त्याच्यावर? सरळ गोष्ट आहे. कुठेही भगवंताचं चिंतन करतो महाराज. पण देवाच्या चिंतनात का काटकसर करावी? प्रपंचात लोक काटकसर करतात काय? तिथं नाही चालत का? असू द्या, ते सांगून कशाला वेळ घालू. महत्वाचा मुद्दा सांगतो. भगवंताच्या संगतीत गोपाळ आहेत. भगवंताला त्यांनी महाराज पाहून संतुष्ट झालेले आहेत. त्याचा भोग त्यांनी होऊ लागलेला आहे. एखादी गोष्ट मिळवणं आणि भोगणं याच्यात फरक असतो. फार संपत्ती लोक मिळवतात पण त्याचा जर उपभोग घेतला नाही तर त्याचा काय उपयोग आहे? महाराज म्हणतात निदैवाची परिवारी लोह्या रुतल्या सहस्रवरी वरी बैसोने उपवास करी दरिद्री जे जसा दरिद्री माणूस त्याला फार सोनं मिळालं जमिनीत पुरलं त्याच्यावर पोतं दाखलं भीक मागत बसला त्याचा काय उपयोग आहे? फार थप्प्या जमा करून ठेवल्या पैशाच्या आणि फक्त पाहतच राहिला. बँक बॅलन्स त्यांनी महाराज फार जमा करून ठेवला आणि लोकांच्या समोर भीक मागतो. 3-3 बाऱ्या त्यांनी चेक करतोय किती बॅलन्स झाला किती बॅलन्स झाला. त्याचा काय उपयोग आहे? महाराज ते भोगणं महत्वाचं आहे. सोनं आणा 2 तोळे सोनं घेऊन या बायकोनं सांगितलं. गेला आणि ती सोन्याची लगड घेऊन आला आणि दिली बायकोच्या हातात. ते म्हणजे याचं काय करू मी? ती गळ्यात बांधली करदोऱ्यामध्ये सगळ्या गावात फिरवलं. लोक हसायला लागले म्हणे काय गळ्यात घातले? नाही म्हणे ते सोनं आलं. असं नसतं म्हणे सोनं त्याचं काहीतरी अलंकार केला पाहिजे. मग पुन्हा सोनं रगडं नेलं सुंदर असणारा हार तयार केला नेकलेस तयार केला तो गळ्यात घातला. मग सगळे लोक विचारलं काय छान दिसतो. नाही फक्त सोनं गळ्यात घातल्यानं समाधान नाही सोन्याचा अलंकार केल्यानं समाधान आहे. तसं निर्गुण परमात्म्याला जाणण्यात समाधान नाही तो सगुण साकार होऊन त्याच्यावर खेळण्यात समाधान आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तो परमात्मा आला भोग सुखाचे सोहळे तुझ्या संगतीत आम्ही आलो देवा. आता नवजो म्हणजे मुक्त होणार नाहीत तो मोक्ष त्यामुळे नकोच आम्हाला तुझ्या संगतीचा आनंद घ्यायचा आहे. आम्ही नवजो दवडिता म्हणजे परत जन्माला येऊ घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या किंवा उपजून पुढती येऊ काला खाऊ दही भात मोक्षपदे तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी सगळी प्रमाण पहा. म्हणून त्याने आता मला नकोच देवा त्याने आम्ही हाकलून दिलं तरी पण जाणार नाही तुझ्या संगतीतून असा भाव गोपाळ व्यक्त करत आहेत. गोपाळ संतुष्ट आहेत पण गोपिका मात्र त्याने घराणं घेऊन येत आहेत. मग यशोदेने सांगावं त्याला तुम्ही पकडून दाखवा. सगळ्या गोपीने कन्हैयाला पकडण्याचा प्रयत्न केला पण हा कसा येलो कोणाच्या हाताला? हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही यासी धरू पाहता तो कैसा येईल हाता गोकुळच्या नारी कोणाच्या हाताला सापडेना. बांधण्याचा प्रयत्न केला तर बांधायला जाईना. मग तो सर्वांना त्रस्त करू लागला. आधी चोऱ्या करत होता आता खोड्या करू लागला. सगळ्या खोड्या मला सांगायच्या नाहीत 2-3 तुमच्या समोर टाकणे. हे जर सांगायला लागलं तर जन्म संपून जाईल. त्यापेक्षा माझ्यासारखे कितीतरी बाबा संपून जातील पण त्याने महाराज भगवंताच्या खोड्या संपायच्या नाही. असं त्याने भगवंताची लीला आहे दिव्य असणारी लीला आहे. हा खोड्या करू लागला. तो त्याने महाराज गोपिकांच्या घरात घुसतोय. गोपिका गारणं सांगायला येतात म्हणून त्यांचीच खोडी करतोय. त्यांच्याच घरातलं लोणी घ्यायचं त्यांच्याच तोंडाला लावायचं आणि पळून जायचं. मग त्यांनी पुन्हा गारणं घेऊन आल्यानंतर त्यांच्यावर ढकलून द्यायचं. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी. चिमटे घेऊ लागला पोरांना. माझ्या घरी गारणं सांगण्याकरिता येतं काय त्यांच्याच घरात जायचं आणि पोरांना चिमटे घ्यायचे. 3 तास पोरांना हो करायला सुरुवात करायची. त्याचा आवाज त्यांनी ऐकू आला की मग विचारायचं कोणी का बरं बाळ रडतोय म्हणे कन्हैयानं चिमटा घेतला. त्या बाळाला विचारायचं का रडतो? कन्हैयानं चिमटा घेतला. रस्त्यानं जाणाऱ्या लोकांना कन्हैयाचं चिंतन घरातल्या लोकांना भोंगा वाजतोय त्यांना कन्हैयाचं चिंतन. ते बाळ त्यांनी रडतंय त्याला पण कन्हैयाचं चिंतन. स्वतःचं चिंतन सगळ्यांकडून करून घेण्याकरिता अशी चिमटे घेत असतो. आपल्याला अजून घेतलं नाही म्हणून आपण चिंतन करीत नाही. विनंती करावी देवा तू आम्हाला पण एखादा चिमटा घे रात्रंदिवस तुझं चिंतन करताय. अशा पद्धतीने खोड्या करत होता. कोणाच्या त्याने गायी सोडून दिल्या त्याच्या जागेवर गाढवच नेऊन मानले. त्या गाढवानं लात मारली महाराज. ती गोपिका एका बाजूला जाऊन पडली बादली एका हातच मोडला. सांगायला गेली यशोदेवी बघ म्हणे माझा हात मोडला म्हणे हॉस्पिटलला जा त्याला प्लास्टर कर. माझ्याकडे सांगायला आली म्हणे तुझ्या मुलामुळं मोडला. अशा खोड्या करतोय. एक गोपी त्यांनी धावत आली म्हणे परवा आला आमच्या घरात दारी निजला होता म्हातारा आणून ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावर म्हातारं दारात झोपवलं होतं. राखणदार म्हणून फार चोऱ्या होतात म्हणून म्हातारं दारात झोपवलं. आता गवळ्याच्या घरचं होतं दष्टपुष्ट होतं ढेरी वगैरे वाढलेली होती. कन्हैया त्याने महाराज आला टोळी घेऊन आल्यानंतर त्याने म्हणे अरे आतमध्ये जाता यायचं नाही पहारेकरी दारात झोपलेला आहे. मग काय केलं पाहिजे? पाहिलं इकडे तिकडे याला अद्दल घडवली पाहिजे. बाहेर ते डेरे अडकवलेले होते तुम्ही याच्या आधी ऐकले बऱ्याच वेळ पण बऱ्याच दिवसांना ऐकताय. ऐका एकदा ते बाहेर डेरे होते अडकवलेले कशाचे होते? ते ताकाचे होते. महाराज घरात पण डेरे होते ते कशाचे होते?
लोण्याचे होते. मग आपण ऐकलं सार कशाला म्हणतात, आसार कशाला म्हणतात. जे सार असतं ना, सार ते घरात ठेवलं जातं आणि आसार असतं ना ते बाहेर ठेवलं जातं. म्हणजे सार वस्तू कुठे असावी, घरात असावी, आणि जे आसार असते कुठे असावी, बाहेर असावी. म्हातार कुठे झोपलं होतं, बाहेर झोपलं. घरातले लोक कुठे होते, घरात होते. म्हणजे सार वस्तू घरात आणि आसार वस्तू बाहेर. म्हातार बाहेर झोपलं. देवाला फक्त त्याला हे समजून सांगायचं होतं, बघ हे लोक कसे आहेत, तुला आसार ठरवलेला आहे. बाहेर ताकाचा डेरा घेतला आणि तो झोपला होता, धाड फोडला, हा करून जागा झाला, तोंडात दात नव्हते, आरडाओरडा केला. सगळे लोक धावत आले. दुसऱ्या दिवशीच सांगायला गेले, म्हणे बघ यशोदे, तुझं पोरगा आलं, म्हातारं दारात झोपलो होतं, माझं कुंकू बळकट म्हणून आणि म्हातारं वाचना तो खूप केला असता, मात्र काय कोणाला सांगितलं असतं. अशा त्यांनी खोड्या कन्हैया करू लागला. एका गोपीने त्यांनी चॅलेंज केलं, माझ्या घरी येऊन दाखव. तिच्या घरातच घुसला. तिच्या पतीची दाढी तिची विनी दोघांची गाठणच मारून टाकली. मला गाठबाई कोणाशी सुटे ना. हा कन्हैया त्यांनीला करतोय. सकाळी त्याने उठून आता कापायचा प्रयत्न केला, म्हणे कापता पण येईना. मग जाळायचा प्रयत्न केला, जळेच ना, सुटत पण नाही. मग काय करायचं. मग म्हणे आता कन्हैयाने ही गाठ मारली, त्याच्याकडे गेलं पाहिजे. आता ती जाण्याकरिता निघाली. बाई समोर त्यांनी चालवलेल्या, गोपाळ त्याच्या मागे चालतोय. अगं हळू चाल ना. ती काय हळू चालते का, मला लेफ्ट राईट सुरू झाला. तिच्या जागेवर 90चं स्पीड धरलं, धावतच त्याने निघाली. कन्हैयानं त्याने हात लावल्यावर गाठ सुटली. सगळे पोरं हुर्रे हुश्या म्हणत होते. त्याने महाराज असं सगळ्या गावाला त्रस्त करून टाकलं. यशोदा राणी म्हणू लागली, बघ घरी राहण्याच्या योग्यतेचा राहिला नाही, उद्या जाई वना सेवे घेऊन गोधना. रानात जा त्यांनी गोमातेला घेऊन. मग सगळ्या गोपाळांना बरोबर घेऊन त्यांनी कन्हैया वनात जाण्याकरिता निघाला. गाई गोपाळ सवंगडे वना सर्वांना त्यांनी बरोबर घेऊन जातोय. फार सुंदर त्याची छबी दिसते. तो त्याने महाराज खांद्यावर त्याच्या कांबळी आहे, हातामध्ये काठी आहे, मस्तकावर मोर मुकुट आहे, पितांबर धारण केलेला आहे. असा सुंदर असणारा हा कन्हैया आणि गोमातेच्या बरोबर वनात जातोय. गोपाळांना आनंद देतोय. तिथेही त्यांनी महाराज नाकाबंदी करतोय. गोपिका त्यांनी दहीदूध तुपलोणी घेऊन बाजाराला जायला लागल्या की त्यांना अडवायचं आणि अडवून पुन्हा त्यांनी थांबवायचं आणि तिथं त्यांनी माठ फोडून टाकायचे. हा महत्वाचा विचार आहे. त्या गोपिकांनी विनंती करायची, हे जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला आनंद लाला रे गोपाला, आनंद लाला रे गोपाला. उशीर झाला बाजाराला, निघून गेला गवळणी घाट, कृष्णाडवू नको आमची वाट. उशीर झाला बाजाराला, नंद लाला रे गोपाला, आनंद लाला रे गोपाला. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. हो कन्हैयाला गोपिकांनी म्हणावं आणि कन्हैयानं त्यांची नाकाबंदी करून त्यांनी दहीदूध तुपलोणी तिथेही खावं. बरं बाजारातून विकून घरी यायला लागलं तरी पण त्यांना अडवावं. पुन्हा त्यांनी अडवायचं, जायचं नाही. गोपीने पुन्हा विनंती करायची, हे सर 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 परता नको आरुता येऊ, सर 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 परता नको आरुता येऊ. तुझा संग झाला मग मी घरा कैसे जाऊ, तुझा संग झाला मग मी घरा कैसे जाऊ. आम्ही बहुजणी तू एकला शारंग पाणी दिससी येथे, आम्ही बहुजणी तू एकला शारंग पाणी दिससी येथे. बहु वेळ लागत सासू सासरे, बहु वेळ लागत सासू सासरे, गोपतील मग बरी. सर 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 परता नको आरुता येऊ, सर 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 परता नको आरुता येऊ. तुझा संग झाला मग मी घरा कैसे जाऊ, तुझा संग झाला मग मी घरा कैसे जाऊ. का वाटतंय ना तुम्हाला, मला माहिती आहे. पण घड्याळ फार पुढे गेलेला आहे, त्याचा विचार करून आपण थांबणार आहोत. लक्षपूर्वक आहे का. कन्हैयानं अशा खोड्या कराव्यात. वनात जाऊन त्यांनी गोपाळांबरोबर खेळ खेळावेत. अनेक प्रकारचे खेळ कन्हैया खेळू लागला. विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नानापरी, हमामा, हुतू हे सगळे खेळ आता कीर्तनातच ऐकायला मिळतात. ते प्रत्यक्षात पाहायला त्यांनी बंद झालं. सूरकांड्या कोण खेळतं महाराज. आता सूरपारंब्या, रप्पाटप्पी असे त्यांनी अनेक प्रकारचे खेळ होते ना, ते आता लुप्तप्राय त्यांनी व्हायला लागले. मर्दानी खेळ त्यांनी राहिले नाही, मैदानी खेळ राहिले नाही. आता मोबाईलमध्ये मुंडकं घालून त्यात काय खेळलं जातं मला माहित नाही. असे त्यांनी खेळ शिल्लक आहेत, असू द्या. पण अशा प्रकारचे खेळ कन्हैया त्यांनी खेळ खेळू लागला. खेळ खेळून सर्वजण दमले. आता भूक लागली सर्व लोकांना. म्हणे देवा फार भूक लागली, खांदे भार, पोटी भूक, काय कीर्तनाचे, काय खेळायचे सुख, आता काय खेळायचं सुख, काय खेळ मोडावा परत, मग खेळ टाकणे मोडावा असं त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं. भगवंताने खेळ मोडलेला आहे. बासुरी वाजवली. सर्व गोपाळांना एकत्र केलं. गोमाता शांतपणे जवळ येऊन अशा पद्धतीने बसल्या. सगळ्या गोपाळांना कमलाकार त्यांनी बसवलेला आहे. पानांचं द्रोण तयार केलं. त्याच्यामध्ये त्यांनी महाराज शिदोऱ्या सर्वांचे एकत्र करून त्याचा काला केला आणि भगवान स्वतःच्या हाताने गोपाळांना काला त्यांनी भरवतोय. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरी अभिव्रत वेणुम जठर पटय शृंग वेत्रेच्या कक्षे वामे पानो मश्रून कवलम तत्फला निंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरी स्वरधो हासे नर्व विश्वै स्वर्गे लोके मिश्री भुजे यज्ञ भोग बाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला.
सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंतच सांगावा लागतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत आलो. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर, तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता, असं गोपाळ भगवंताला म्हणू लागले. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. असं त्याने आपण भगवंताचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न केला. काला दोघांमध्ये होत असतो. एक आहे देव आणि दुसऱ्यात भक्त. कीर्तनामध्ये देव उभाच असतो, फक्त भक्तांची आवश्यकता असते. कोणत्या भक्तांबरोबर भगवान काला करतो असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते निके वैष्णव आहेत. महाराज वैष्णवांनी का संभ्रम, मग ते निके वैष्णव जर कोण असतील तर मला माहिती आहे, बोलवायचं का त्यांना? हे ज्ञानेश्वर यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळी खरंच सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टम सहज आहे, मला सहज बोलता आलं, त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. फार दुरून दुरून भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. जरी मुंबईत राहत असले तरी अनेक जिल्ह्यांमधून तुम्ही इथं एकत्र येऊन त्यांनी राहत आहात आणि फार श्रद्धेने ही सेवा अशा पद्धतीने करत आहात. तुम्हा सर्वच वारकऱ्यांच्या चरणी, महाराज मंडळींच्या चरणी मस्तक ठेवतो. मस्तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून थांबतो. चाल झालीच आहे असं गृहीत धरून मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन त्यांनी करायचं आहे. एक त्यांनी माझ्याकडून एक सूचना सांगतो आणि थांबतो. सूचना एवढीच आहे, पण इथं मागच्या वेळेला कथा श्रवण केली, निरोळमध्ये कथा श्रवण केली. त्या कथेच्या माध्यमातून सगळ्या लोकांनी संत पंढरीकरता भरभरून योगदान केलं आणि अशा पद्धतीने संत पंढरीचं काम आता पांडुरंगाचं जे मंदिर आहे त्याच्या कळसाच्या कामाला सुरुवात होते. ज्ञानोबरायांच्या मंदिराच्या कळसाच्या कामाला आता सुरुवात होईल. असं मोठं काम तिथं त्यांनी अशा पद्धतीने तयार आहे. लोकांनी योगदान केलं, योगदान करून इथं थांबले. तुम्ही योगदान आपण योगदान केलेलं आहे, निदान पाहायला तरी गेलं पाहिजे काय चाललंय. खरंच म्हणून तुम्ही एकदा तरी निदान ते पाहण्याकरिता यावं. आता त्या परिसरातले पारनेरकर मंडळी आहेत, वापारी शेठ, हे सगळे त्यांनी तिथं बऱ्याच वेळेला त्या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याकरिता तयार आहेत. पण तरीसुद्धा ज्यांनी इथून योगदान केलेलं आहे त्या सगळ्या मंडळींनी एकदा तरी संत पंढरी पाहण्याकरिता यावं. तिथं पंढरपूर, आळंदी, पैठण, देहू आणि पिंपळनेर वारकरी संप्रदायातली 5ही ठिकाणं आपण एकत्र त्यांनी पाहणार आहोत. तिथं मंदिरांची कामं सुरू आहेत. तिथला मुख्य उपक्रम गुरुकुलाचा आहे. देवळं तर कुणी पण त्यांनी बांधतच आहे, तरीसुद्धा उपक्रम त्यांनी काय असेल गुरुकुलाचा, जिथं शालेय शिक्षण आणि त्याच्यावर धर्मशिक्षण सर्व लोकांना, विद्यार्थ्यांना मिळावं, हा त्यातला त्यांनी उद्देश आहे. म्हणून त्यांनी नगरपासून अतिशय जवळ आहे 10-12 किलोमीटर अंतरावरती, पुणे हायवेपासून 5 किलोमीटर आतमध्ये आणि कल्याण हायवेपासून 5 किलोमीटर आतमध्ये असं त्यांनी ते संत पंढरी नावाचं ठिकाण आहे. आपण सर्वांनी संत पंढरीच्या वारी करता यावं. ती वारी मे महिन्यामध्ये आहे. शंकराचार्य जयंती म्हणजे वैशाख शुद्ध पंचमी, अक्षय तृतीयेपासून तर पंचमीपर्यंत 3 दिवसाचा कार्यक्रम त्या स्थानावरती होत असतो. म्हणून त्यांनी आपण सर्वजण जर अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी चतुर्थीला जर त्या स्थानावरती मुक्कामी आलात आणि पंचमीचा सकाळचा सोहळा घेऊन त्यांनी काला घेऊन आपापल्या घरी गेलात तर आम्हाला फार समाधान वाटेल. पण आपण सर्वांनी त्यांनी वारी करता या. परत लक्षात ठेवा, मे महिन्यामध्ये 10 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत अशा पद्धतीनं तो सोहळा त्यांनी संपन्न होणार आहे. चौथ्या दिवशी ललित काला त्यांनी देवाच्या मंदिरात केला जातो. पण त्यांनी अक्षय तृतीया ती पंचमी असा त्यांनी हा कार्यक्रम आहे. तुम्ही सर्वांनी त्यांनी संत पंढरी पाहण्याकरिता यावं, वारी करता सर्वांनी यावं असं त्यांनी आमंत्रण सर्व लोकांना या ठिकाणी देतो. आणि माझी सूचना त्यांनी संपली. मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. हे बघा, आपण सर्वजण फार चांगली सेवा करत आहात. अशीच सेवा सर्वांकडून अविरतपणे त्यांनी भगवंताची घडत राहो. भगवंताची कृपा, भगवंताची भक्ती सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने प्राप्त हो अशी सदिच्छा अंतःकरणापासून व्यक्त करतो. आणि ज्या भगवंताकरिता 8 तास आपल्याला करायचं आहे, मोठ्या प्रेमाने त्याचं चिंतन करतो. ते कसं, हे विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला विले दुरी होतो तिघाचे मेवरी, हरे दोहीकडे मुख पसरो निगडे, वाती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा, हरे दोहीकडे मुख बने हाती ठोका, ऐकवणे ने देखा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निगडे, घंटे धरला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे हो
मंडळी आम्ही बळीवीर गाडी काला वाटो एकामेका वैष्णवनिका आ बोली लिले पुरी वेडी वा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा नाही विचारिला अधिकार म्या बोला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे धरिले चरण आरती घ्या आरती नारायण सुरवाडिकपणे येथे सापडले केले उठाविषयी म्हणा येत नाही नारायण अरे तुका म्हणे भोग गेला निवारीला उठाविषयी म्हणा येत नाही नारायण करुणी आरती आता ओवाळू श्रीपती नित्य काळ पाहावोच कळा पुण्यवंत तुम्ही बाळाजी पुरले नवसरण्य काळ दिवस तुका वाहे टाळी होता सन्निध जवळी पुरले नवसरण्य काळ दिवस प्रेमच प्रेम आरती गोविंदा ते ओवाळते धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढानी मुद्दा ओवाळते परमानंदा